नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाट्रान्सको इथे ITIची तुम्हाला बंपर भरती पाहायला मिळत आहे. आणि ती म्हणजे किती, तर याआधी ज्या पोस्ट होत्या किती पाहायला मिळत होत्या तुम्हाला 1904 पोस्ट पाहायला मिळत होत्या. तर आता त्या 2600+ पोस्ट झालेल्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट नवीन आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे. आणि मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला नवीन जाहिरात पाहायला मिळणार आहे. तेच झालं विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला आज संडे असून सुद्धा ही जाहिरात पाहायला मिळत आहे. तर महापारेषण विद्युत सहाय्यक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे काय, महापारेषण या जाहिरातीमध्ये ना फार मोठा बदल झालेला आहे. तर तो बदल कुठला आहे, तुम्ही तर सर्वांनी जाहिरात बघितली असेल, परंतु हा व्हिडिओ बघण्यामागचा उद्देश तुम्हाला एक छोटे छोटे जे पॉईंट्स असतात ना, जे तुम्ही चुका करतात फॉर्म भरत असताना, त्या तुमच्या चुका अवॉइड व्हाव्या, मी यानंतरही तुमच्यासाठी 2 ते 3 व्हिडिओ घेऊन येईन. त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म हा अप्लिकेशन फॉर्म परफेक्ट आणि सर्वांना फॉर्म भरायचा आहे हे सुद्धा यामध्ये लिहिलेलं आहे. तर महापारेषण जाहिरातीमध्ये फार मोठा बदल आहे. अर्ज करण्याच्या आधी हा एकदा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे. आणि भरती प्रक्रिया तुमची वेगाने होणार आहे हे मी तुम्हाला आत्ताच अत्यंत महत्त्वाचा पॉइंट इथे तुम्हाला सांगत आहे. तर तुमची भरती प्रक्रिया एकदम वेगाने होणार आहे. तुम्हाला 2024 संपेच्या अखेर तुम्हाला तुमच्या हाती जॉईनिंग लेटर येणार आहे. तर अभ्यास सुरू ठेवा, तातडीने सुरू ठेवा. थोडेसे दिवस आहे, एक्झाम तुमची आता लवकरच पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना, घंटी, तिला प्रेस करून द्यायचं. याच्यामुळे काय होतं ना, तुमचे जे क्लास लिंक असतात, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर महापारेषणची तयारी करत असेल ना, आणि तुम्हाला जर पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट सिलेबस जर पाहिजे असेल ना, तर आपल्या युट्यूब चॅनलवरती 100 क्लासेस झालेले आहे. आणि त्या 100 क्लासेसमध्ये जवळपास पूर्ण सिलेबस MCQचा आपण MCQच्या द्वारे कंप्लीट करून दिलेला आहे. ते एकदा जाऊन नक्की व्हिजिट करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि त्यामध्ये आपण क्वालिटी वाले क्वेश्चन्स घेतलेले आहेत. ओके, चला, हा झाला शिक्षणाचा भाग. कारण तुम्हाला यश कशाने मिळेल, नोकरी कशाने लागेल, अभ्यासानेच लागेल. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट पाहून किंवा दुसऱ्या कुठल्या चर्चा करून नोकरी लागणार नाही. नोकरी कशाने लागेल, अभ्यासाने लागेल. ओके, चला, हा झाला पॉझिटिव्हिटीचा थिंकिंग. आता आपण समोर चालूया, बघूया ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय लिहिलं आहे ते बघा. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, इथे बघा लिहिलेलं आहे सेवा आयोजन जाहिरात क्रमांक 8/2024. आता 9/2023 ऑब्लिक होता, 1904 पोस्ट होत्या. आता जाहिरात क्रमांक सुद्धा चेंज झालेला आहे, 8/2024. जाहिरातीचे पत्र विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी. कंत्राटी लिहिला आहे, याचं मिनिंग असं नाही की सर आम्ही कंत्राटीमध्ये काम करायचं. कंत्राटीमध्ये काम करायचं आहे, पण किती वर्ष, 3 वर्ष करायचं आहे. ओके, चला, हा सुद्धा पॉइंट मेन्शन केलेला आहे. इथे लिहिलेला आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण 7 परिमंडल आहेत. किती आहे, 7 परिमंडल. एखादा प्रश्न आला किती परिमंडल आहेत, तर 7 परिमंडल आहेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे आणि वाशी. राज्यभार प्रेषण केंद्र ऐरोली हे कार्यालय आहे. त्यापैकी 7 परिमंडल कार्यालय क्षेत्रात वेगवेगळी विभागीय कार्यालय आहेत. तर महत्वाची बाब आपण बघा, वेतन गट 4 मध्ये मोडतात विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी. आणि 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी ऑनलाईन अर्ज मागत आहे. इथे क्लिअरली मेन्शन केलेला आहे. आता बघा, 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी राहणार आहे. रिक्त पदांचा अनुशेष एकदा जाणून घ्या. तपशील खालील प्रमाणे दिलेला आहे. आता किती पदं होते, सर आम्हाला माहिती आहे 1904 पदं होते. आता किती पदे झाले विद्यार्थी मित्रांनो, तर 2623 पदे झालेले आहे. किती झाले, 2623 मायनस 1904 केले तर किती येतात, 13 तून 4 गेले 4, 9 9, त्यानंतर 202. ओके, त्यानंतर 17 9 729 पदं वाढलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. किती वाढलेले, 719 पदे वाढलेले आहे. 719 किती पदे वाढलेले आहेत, 719 719 पदे वाढलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जातीमध्ये बघा किती पदे पाहायला मिळतात तुम्हाला, टोटल 313 पदे अनुसूचित जातीमध्ये पाहायला मिळतात. किती, 313 पदे अनुसूचित जाती. अनुसूचित जमातीमध्ये 210 पदे. त्यानंतर विमुक्त जाती अ मध्ये तुम्हाला 97 पदे पाहायला मिळत आहे. भटक्या जमातीमध्ये 69, भटक्या जमाती ब मध्ये 91, क मध्ये त्यानंतर ड मध्ये बघा, अ ब क आणि ड मध्ये किती आहे,
47, त्यानंतर विशेष मागास प्रवर्गामध्ये स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणतो 39 पदे, ओबीसी मध्ये तुम्हाला 491 पदे पाहायला मिळत आहे आणि जे नवीन आरक्षण आहे सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग 264 पदे, 10% आरक्षण आहे म्हणून 264. आर्थिक दुर्योग्य म्हणजे याला ईडब्ल्यूएस म्हणतो 255 आणि त्यानंतर ओपनच्या जागा आहे तुम्हाला 7747. तर अशा तुम्हाला 2623 म्हणजे अशा तुम्हाला 2623 वॅकन्सी आता नवीन ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पाहायला मिळत आहे. तर सर्वांसाठी गुड न्यूज आहे की जागेमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. चला महत्त्वाचे पॉईंट घेतो विद्यार्थी मित्रांनो, नंतर मी तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ बनवून प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता महत्त्वाचा पॉईंट 1.1 बघा, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, मी जे सांगतो ते नीट ऐकायचं. ओके बघा, नंतर कमेंट करून आपण यावर तुम्ही चर्चा सुद्धा करू शकता. पहिला पॉईंट बघा काय लिहिलेला आहे, तांत्रिक अडचणीमुळे जाहिरात क्रमांक 9/2023 म्हणजे आधीची जाहिरात अंतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नवीन जाहिरातीच्या अनुषंगाने पुन्हा नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, तुम्ही आधी जर फॉर्म भरला असेल, क्लिअरली मेन्शन केलं आहे, मी वारंवार सांगतो, तुम्ही जर आधी फॉर्म भरलाय तो तुमचा फॉर्म आता ग्राह्य धरणार नाही. तुम्हाला आता सर्व विद्यार्थ्यांना, जेवढी माझे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतील ना, सर्व विद्यार्थ्यांना नव्याने अप्लाय करणे गरजेचे आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल, सर तुम्ही तर नव्याने सांगताय, मग आमचे पैसे गेले काय? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पैसे गेले नाही. तुमचे पैसे ज्या बँक खात्यातून तुम्ही डिडक्शन केलं होतं ना, आता कोणी कोणी नेट कॅफेहून केलं असेल, तर ज्या बँक खात्यातून डिडक्शन झालं त्या बँक खात्यामध्ये परत येणार आहेत. तर तुम्ही नेट कॅफे वाल्यांना जाऊन सांगायचं की आमचे पैसे परत येणार आहेत, आम्हाला आमचे पैसे परत करायचे, नाहीतर त्याच नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून फी त्याच्याच अकाउंटला परत येणार आहे. ओके, हा पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट, ज्या उमेदवारांनी यापूर्वी जाहिरात क्रमांक 9/2023च्या अनुषंगाने अर्ज यशस्वीपणे सादर केलेले आहेत, अशा उमेदवारांना सदर अर्जाच्या अनुषंगाने भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुम्ही आता जेव्हा नवीन फॉर्म भराल ना, तुम्हाला नवीन फॉर्म भरत असताना नवीन फी भरायची आहे आणि जे तुम्ही पैसे याच्या आधी पैसे म्हणजे एक्झामिनेशन फी जी भरली होती ती तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये रिटर्न केल्या जाईल. ओके क्लिअर. चला नेक्स्ट समोर चालतोय. त्यामुळे अशा उमेदवारांना या जाहिरातीच्या अनुषंगाने ही जी नवीन जाहिरात आलेली आहे, अर्ज करताना पुन्हा विहित परीक्षा शुल्क भरणे आवश्यक राहील. चुपचाप काय जायचं, चुपचाप जायचं, फॉर्म भरायचा आणि परीक्षा शुल्क भरायचं आणि फॉर्म आता अचूक भरायचा. ओके, मी वारंवार व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगत राहील. ओके चला समोर चला. हे काही महत्वाचे बदल झालेले आहेत. आता दुसरा पॉईंट बघा, वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादींकरिता उमेदवाराची पात्रता ही दिनांक 31/7/2024 रोजी गणली जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आता मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की डेट 29/12/2023 गणली जाणार, परंतु आता काय झालेलं आहे, जे विद्यार्थी 2024 मध्ये 31/7/2024च्या आधी पास झाले असतील ना ITI, ते सुद्धा विद्यार्थी आता इथे इलिजिबल असणार आहेत. ते सुद्धा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकणार आहे. म्हणजे वय, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव इत्यादींकरिता 31/7/2024 रोजी जर तो विद्यार्थी ITI पास झाला असेल ना, तर तो यामध्ये इलिजिबल असणार आहे. क्लिअर. चला आता हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना असं वाटतं की आमची तर डेट आमच्या तर एज झालं सर, आमचं तर डेट 2023 पर्यंत आम्ही वयात बसत होतो, परंतु आता नवीन डेटनुसार आम्ही वयात बसणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, असं काही नाही. बघा इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. बघा, परंतु जाहिरात क्रमांक 9/2023 अंतर्गत अर्ज सादर केलेले उमेदवार, आता जे विद्यार्थी ज्यांची एज म्हणजे 29/12/2023च्या आधी ते वयामध्ये बसत होते, तर अशा उमेदवार जे आहे नवीन पात्रता दिनांकामुळे, म्हणजे आता नवीन पात्रताची दिनांक आहे 31/7/2024, उच्चतम वयाची अट ओलांडत असल्यास, बघा आता यांनी उच्चतम वयाची अट ओलांडली, परंतु या भरती प्रक्रियेकरिता अशा उमेदवारांसाठी जे 29/12/2023 नंतर एज बार झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अशा उमेदवारांसाठी उच्चतम वयाची अट ही जाहिरात क्रमांक जी 9/2023च्या अनुसार 10/12/2023 रोजीचीच राहील. म्हणजे 10/12/2023च्या आधीचे जे विद्यार्थी आहे किंवा 10/12/2023 मध्ये ते वया बसत असेल, तर ते सुद्धा विद्यार्थी इथे इलिजिबल असणार आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी 31/7/2024 ही डेट राहणार नाही, तर त्यांच्यासाठी काय राहणार आहे, 10/12/2023 ही डेट राहणार आहे. तथापि वयाची वैधता कागदपत्रे पडताळणीच्या वेळी ठरवण्यात येईल. हा अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे, चिंता करायची गरज नाही. ओके चला, महत्वाचे पॉईंट सांगतो. हे जे महत्वाचे पॉईंट होते ते मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. त्यानंतर बघा
रिक्त पदे कुठे दिलेले आहे? प्रपत्र क्रमांक 1 ते ॲडव्हर्टाइजमेंटच्या एकदम खाली दिलेले आहे, ते तुम्ही बघितले असेल. ओके. चला आता कंत्राटी कालावधी. आता भरपूरशा मुलांचा हा प्रश्न आहे, की सर या पॉइंटमुळे तर असं वाटतंय, की आम्हाला कंत्राटी म्हणूनच ठेवणार. आता मी तुमचा पॉइंट क्लिअर करतो. बघा इथं काय लिहिलेलं आहे. विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदी निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीकरिता नियुक्ती देण्यात येईल. म्हणजे यांना पहिल्यांदा कशावर घ्यायचं आहे? 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीवर. ओके. यांना दिली नियुक्ती. त्यानंतर बघा काय म्हणते, त्यानंतर प्रत्येक वर्ष, हा वर्ड्स बघा, हा वर्ड्स एकदम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्रत्येक वर्ष संपल्यावर, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी आहे, किती वर्षाचा? 3 वर्षाचा. होय सर. मग तुमचं सर्वात आधी तर 1 वर्ष कंप्लीट होईल ना, मग 15,000 रुपये सॅलरी या वर्षाला मिळेल. मग हे वर्ष जेव्हा तुमचं कंप्लीट होईल, हे वर्ष कंप्लीट झाल्याच्या नुसार नंतर तुमचं कार्य बघेल ते, की एका वर्षामध्ये याचं कार्य जे केलं, याने जे काम जे केलं ते समाधानकारक आहे की नाही आहे, असं यामध्ये म्हटलेलं आहे. बघा त्यानंतर प्रत्येक वर्ष संपल्यावर त्यांच्या मागील वर्षाच्या, म्हणजे पहिलं वर्ष संपलं तर त्याचा मागील वर्ष, म्हणजे जे आता दुसरं वर्ष लागलं, मग दुसरं वर्ष लागलं म्हणजे पहिल्या वर्षाचा कामाचा आढावा घेण्यात येईल. मग मग मला सांगा, पहिलं वर्ष संपलं, मग दुसरं वर्ष लागलं तर पहिल्या वर्षाचा कामाचा आढावा, मग दुसरं संपलं तर तिसरं वर्ष लागलं तर दुसऱ्या वर्षाचा कामाचा आढावा, आणि तिसरं वर्ष संपन इथं कंप्लीट होईल तिसरं वर्ष, तर मग त्या तिसऱ्या कामाचा आढावा घेण्यात येईल, असं त्यांना मध्ये म्हटलेलं आहे. असं कुठेही असं म्हटलेलं नाही की आम्हाला दरवर्षीच कंत्राटी करण्यात येईल का, नाही, असं नाही. त्यांचे काम समाधानकारक असल्यास त्यांचा कंत्राटी कालावधी पुढे चालू ठेवण्यात येईल. म्हणजे पहिलं वर्ष संपलं तर दुसऱ्या वर्षी कंत्राटी त्यांना चालू ठेवायचं, दुसरं वर्ष संपलं तर तिसरं. चिंता करायची गरज नाही. तुम्ही एक्झाम देऊन जातात ना, ते सर्वात जास्त मोठी बाब आहे. तुमची एक्झाम देऊन जर गेले ना तुम्ही सिस्टम मध्ये, तर तुम्हाला कोणीच काढू शकत नाही. कार्य आपलं जे कार्य सांगते 3 वर्ष चुपचापपणे शांतपणे करत राहायचं. ओके. चला आता 2.2 बघा. हे महत्वाचे पॉईंट सांगत आहो मी तुम्हाला. ओके. बाकी सर्वांनी तर ॲडव्हर्टाइजमेंट वाचली असेल. विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर रिक्त पदे, अनुशेष आणि कंपनीची गरज विचारात घेऊन कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या नियमित पदावर सामावून घेण्याबाबतचा निर्णय कंपनी प्रशासन घेईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 3 वर्ष झाले म्हणजे त्यांना घ्यावंच लागते, ते घेतातच. फक्त तुम्ही जास्त लिव्ह विदाऊट पे व्हायचं नाही, म्हणजे न सांगता किंवा जेवढ्या सीएल वगैरे मिळते तेवढ्याच घ्यायच्या, ईएल मिळते तेवढ्याच घ्यायच्या, जास्त घ्यायच्या नाही. ते तुमचा जो कालावधी आहे कंत्राटी, ते एक्सटेंड करू शकतात, तेवढी पॉवर असते त्यांच्या, पण तुम्हाला ते काढू शकत नाही एकदाची परीक्षा देऊन लागले तर. ओके. चला आता मानधन बघा. चला मानधन काय बघायचं आहे? प्रथम वर्ष 15, द्वितीय वर्ष 16, तृतीय वर्ष 17. तुम्हाला एवढ्या पैशामध्ये काम करावंच लागेल. ओके. सर्व इकडे आता हेच आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये हेच सुरू आहे. चला काही हरकत नाही. सर शैक्षणिक अर्हता सांगा. चला शैक्षणिक अर्हता काय सांगायचं आहे? ITI NCVT मधून तो विद्यार्थी NCVT टाका, नाही तर NCTVT टाका, काही प्रॉब्लेम नाही. 2 वर्षाचा कोर्स ITIचा पाहिजे. आणि ज्यांनी COE केलं असेल, ॲडव्हान्स कोर्स, 1 इयर 6 मंथ ट्रेनिंग ऑन ॲडव्हान्स, हे मी याच्या आधी सुद्धा सांगितलं होतं. अप्रेंटिस केली असती 6 महिन्याची, त्या किंवा 1 वर्षाचा हे केलं असेल तो COE वाला. ओके. चला प्रस्तुत जाहिरात अनुसरून अर्ज सादर करण्याकरिता दिनांकापर्यंत, म्हणजे 31/7/2024 पर्यंत हे शिक्षण त्याचं कंप्लीट पाहिजे, म्हणजे ITI पाहिजे. वयोमर्यादा बघा, 31/7/2024 पर्यंत 18 वर्ष कमीत कमी आणि 38 वर्ष जास्तीत जास्त. म्हणजे 18 वर्षाचा विद्यार्थी आणि 38 वर्षाचा विद्यार्थी, जास्तीत जास्त 38 वर्षाचा असणं आवश्यक आहे, आणि कमीत कमी 18 वर्ष. मग 38 + 5 43 वर्ष. ओके. म्हणजे SC ST OBC यांना आरक्षण असते, तर 38 + 5 यांना पकडायचं, आणि जनरलला 38 वर्ष. ओके. चला बाकी इथे रिझर्वेशन दिलेलं आहे. आरक्षण, इथे आरक्षण सुद्धा दिलेलं आहे. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. आता इथं क्लिअरली दिलेलं आहे की उमेदवार महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असावा. याचं मिनिंग काय, की त्याच्याकडे डोमिसाइल असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी जर नसेल तर तो यामध्ये फॉर्मच भरू शकणार नाही. क्लिअर? नाही तर तुम्ही गोंधळ होतात की सर बाहेरचे सुद्धा इथे विद्यार्थी अप्लाय करू शकतील का? असं नाही, इथे लिहिलेले आहे बघा.
प्राधिकाऱ्याकडून प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. तुम्ही गोंधळायचं नाही आणि मलाही गोंधळवायचं नाही की सर बाहेरचे पण भरतील का. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये क्लिअरली मेन्शन आहे. ओके, चला आता समोर चालतोय. नंतर SEBCला 10% आरक्षण मिळालेलं आहे. कोणत्या डेटनुसार? 26/2/2024 नुसार. हे सुद्धा यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, चला व्हिडिओ खूप मोठा होतोय. आता महत्त्वाचे पॉईंट होते त्यामुळे मी तुम्हाला ते समजून सांगितलंय. नंतर आरक्षण आहे, महिला आरक्षण वगैरे बघा, माझी यावर मी व्हिडिओ बनवेल. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर दिव्यांग, अनाथ, निवड पद्धती बघा. निवड पद्धती काय सर्वांना माहीतच आहे. या निवड पद्धतींना आपण वारंवार यावर व्हिडिओ बनवलेले आहे की कशी होणार. 50 प्रश्न 110 मार्कासाठी कशाचे? प्रोफेशनल नॉलेज, टेक्निकल, यावर चांगलं वेटेज आहे. त्यानंतर 40 रिझनिंग, 20 मॅथ्स, 20 मराठी प्रश्न मार्क आहे, 20 10 10. ओके, असे 130 प्रश्न 150 मार्क. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 म्हणजे 0.25. ओके, चला महत्त्वाचे पॉईंट घेतो. नंतर आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुम्हाला वेळोवेळी सांगा. निवड झालेल्या उमेदवाराच्या पदस्थापनेबाबत यावर एक व्हिडिओ स्पेशल घेऊन येईल मी. चिंता करायची गरज नाही. परीक्षा केंद्र ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे. तुम्ही कुठूनही फॉर्म भरत असाल तरी चिंता करायची गरज नाही. कुठूनही फॉर्म भरा, जवळच सेंटर मिळेल. ओके, जवळ सेंटर मिळेल याची गॅरंटी नाही. फॉर्म लवकर भराल तर जवळ मिळेल, नाही तर दुसरीकडे सुद्धा दूर सुद्धा मिळू शकते. ओके, चला परीक्षा शुल्क 500 रुपये खुल्या प्रवर्ग असतील. बाकी जेवढे आहे OBC SC ST 250 रुपये. ठीक आहे, चला ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक जशी ओपन होईल तसं मी व्हिडिओ बनवून देईल तुमच्यासाठी. ऑनलाईन परीक्षेत हजर राहण्याच्या बाबतच्या सूचना वगैरे दिल्या आहे. व्हॅलिड आयडेंटिटी कार्ड वगैरे पाहिजे. परीक्षा केंद्र उशिरा जायचं नाही, तुम्ही बाहेर होऊ शकता. त्यानंतर भरती प्रक्रियेचा कार्यक्रम हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ऑनलाईन परीक्षेची अंदाजित तारीख ऑगस्ट-सप्टेंबर 2024 आणि 100% सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये नाही तर सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला तुमची एक्झाम पाहायला मिळेल म्हणजे मिळेल. आता जून, जुलै आणि ऑगस्ट बस 1-1.5 महिना तुमच्याकडे जास्तीत जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो. 1.5 महिन्यामध्ये जेवढे जास्त अभ्यास करू शकता, जेवढे जास्त तुम्ही क्लासेस करू शकता, जेवढी जास्त रिव्हिजन करू शकता तेवढं करा. आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये एक्झाम होणार. आणि मी बोललो होतो ना सुरुवातीला की 2024च्या अखेर तुम्हाला तुमच्या हाती जॉईनिंग लेटर मिळून जाईल. सर्वसाधारण शर्ती व अटी इथे दिलेल्या आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र काय आहे या सर्व बाबत मी तुमच्यासाठी छोटे छोटे व्हिडिओ घेऊन येईल. तर ही बरीचशी माहिती मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता यानंतर वॅकन्सी कशा भरायच्या, फॉर्म कुठून फॉर्म भरायचा, कुठलं सेंटर चूज करायचं, परीक्षा केंद्र कुठलं, हे सर्व मी यावर व्हिडिओ बनवून येईल. ओके, चला महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासमोर घेऊन आलोय. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन तुमच्यासमोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करून द्यायचं. ओके, चला भेटूया, बाय.